नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या स्वतःच्या रानातील ऊसाला तुरे आले आहेत किंवा रस्त्यावरून इकडे तिकडे जात असताना संपूर्ण शेतकऱ्यांच्या ऊसाला तुरे आले आहेत. याचे कारण काय, वजन का घटते, किती दिवसात ऊस लावावा, त्यानंतर या सविस्तर माहिती पहा. त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर शेतकरी मित्रांनो, आता यावर्षी सर्रास सर्वांच्या ऊसाला तुरे आले आहेत. काय कारण काय आहे त्याचं, तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी अति पावसामुळे जास्त तुरे आले आहेत. पण यासाठी तुरे आल्यानंतरही वजन घटू नये यासाठी काय करावे, तर शेतकरी मित्रांनो, आता महिना चालू आहे, डिसेंबर एंड होत आहे व अजून काही शेतकऱ्यांच्या ऊसाला अजून टोळी आली नाही. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाणी चालूच ठेवा. कारण पाणी चालू असल्यानंतर तुऱ्यामध्ये जो म्हणजे वजन कमी घटण्याची प्रक्रिया असते ती थांबते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी तर 100% चालू ठेवा. त्यानंतर तुम्हाला दुसरा पर्याय सांगतो, कारखान्याला ऊस लावावा. जर तुमच्या आसपास जर समजा तुमच्या ऊसाला नोव्हेंबरमध्ये जर तूर आले असतील, तर तिथून पुढे 1.5 महिन्यापर्यंत ऊस लावणं हे गरजेचं आहे. त्यानंतरही एवढं काय वजनाला फरक पडत नाही, पण एकरी 4 ते 5 टनापर्यंत वजन घटू शकते. यासाठी शेतकरी मित्रांनो, ती एक काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. तुरे येण्याचं कारण आणखी एक सांगतो, की ज्या म्हणजे ऊसाला जास्त दिवस झाले आहेत व जास्त पाणी मिळाले आहेत, त्यामुळे वापसा कंडिशनमध्येच पाणी देत चला शेतकरी मित्रांनो. त्यामुळे तुमच्या ऊसाला तुरे येणार नाहीत. तुरे येऊन देऊच नये शेतकरी मित्रांनो, कारण तुरे आल्यानंतर वजन घटते व ऊसही स्टॉप होतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पाण्याचं वापसा कंडिशन आल्यानंतरच पाणी देत चला. उगं पाणी जास्त आहे म्हणून पाणी जास्त आहे म्हणून देत जाऊ नका. शेतकरी मित्रांनो, यावर्षी जरी जास्त अतिवृष्टी पावसामुळे तुरे आले असतील, पण पुढल्या वर्षी तुरे येऊच नये यासाठी मी तुम्हाला पर्याय सांगतो शेतकरी मित्रांनो. त्यासाठी तुम्ही पर्याय नंबर 1, वापसा कंडिशन आल्यानंतरच पाणी द्यायचे. सारखे पाणी आहे म्हणून व ऊसाला जास्त पाणी लागते असा गैरसमज डोक्यातून काढून टाका व टेप बाय टेप वापसा कंडिशननुसार पाणी द्या. व वजन न घटण्यासाठी तेवढाच पर्याय आहे. तुरी आल्यानंतर वजन 100% घटतं, म्हणजे एकरी 5 टन म्हणलं तरी 5-15,000 एक नुकसान होतं. त्यामध्ये एक आपला खताचा डोस होऊन जातो. वजन 100% जर तुरी आल्यानंतर 1.5 महिन्याच्या आत ऊस नाही लावला तर 100% वजन घटतं मित्रांनो. त्यामुळे तुम्ही काळजी घेत चला व ऊसाला पाणी वापसा कंडिशनला देत चला. व वापसा कंडिशनला पाणी दिल्यानंतर ऊसाला म्हणजे लावण्यासाठी कारखान्याला घाई करा. त्यामुळे नोंद हे ऊसाची तुम्ही लावल्यानंतर म्हणजे किंवा खोडवा तुटल्यानंतर लगेच कारखान्याला 2-3 कारखान्याला नोंद करून घ्या. त्यामुळे पुढच्या वर्षी ऊसाला तुमच्या काही अडचण येणार नाही. कारण यावर्षी पावसामुळे जास्त झाल्यामुळे ऊसाचं क्षेत्र वाढत चाललं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही काळजी घ्या. अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. करा शेअर.